लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मिल परिसरातून ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांसाठी गृहभेटीद्वारे शुक्रवारी 10 मे रोजी टपाली मतदान प्रक्रियेला सुरुवात। धुळे लोकसभा मतदारसंघासाठी येत्या 20 मे 2024 रोजी मतदान होणार आहे। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार या निवडणुकीत 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार व कोविड-19 रुग्ण मतदार यांना टपाली मतदान पथकांच्या मार्फत टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्यानुसार धुळे लोकसभा मतदारसंघात 432 मतदार घरून मतदानाचा हक्क बजावत आहेत। आज शुक्रवारी 10 मे रोजी धुळे शहरातील मिल परिसरात टपाली मतदान प्रक्रिया राबविण्यात आली आहे। जिल्ह्यातील विविध ठिकाणी अशाच प्रकारे ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवांसाठी टपाली मतदान प्रक्रिया राबविण्यात येत आहे। भारत निवडणूक आयोगाने लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत प्रथमच 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग मतदार व कोविड-19 रुग्ण मतदार यांना टपाली मतदान पथकांच्या मार्फत टपाली मतपत्रिकेद्वारे मतदानाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे। त्यानुसार धुळे लोकसभा मतदारसंघात 360 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक तर 72 दिव्यांग मतदार असून हे सर्व घरूनच मतदानाचा हक्क बजावत आहेत। याकरिता दिनांक मे 10 पासून मिल परिसरातून गृहभेटीद्वारे टपाली मतदान प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली आहे। याकरिता संपूर्ण मतदारसंघात 38 टीमची नियुक्ती करण्यात आली असून प्रत्येक टीममध्ये 3 ते 4 जणांचा समावेश असून ही टीम या मतदारांच्या घरी जाऊन त्यांचे मतदान नोंदवून घेत आहेत। मतदारसंघात एकूण 3,56,985 मतदार आहे। त्यापैकी 3,927 मतदार हे 85 वर्षापेक्षा अधिक वयाचे आहेत आणि त्याचप्रमाणे 1801 मतदार हे दिव्यांग आहेत। त्यापैकी 413 सिनियर सिटीजन जे 85 वर्षापेक्षा जास्त वयाचे मतदार आहेत त्यांनी होम वोटिंग साठी 12D भरलेला होता आणि या व्यतिरिक्त 88 दिव्यांग मतदारांनी फॉर्म भरलेला होता। 374 पैकी 330 मतदारांनी मतदान केलेले आहे।